नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या राशन कार्ड संदर्भामध्ये आहे. तुम्ही सुद्धा राशन कार्ड वापरत असणार आहात आणि राशन कार्डच्या अंतर्गत तुम्ही सुद्धा राशन घेत असणार आहात. तर आता आपल्या केंद्र सरकारच्या अंतर्गत खूप कठोर 5 नियम लागू करण्यात आलेले आहेत आणि हे नियम आपल्याला 1 एप्रिल पासून लागू होणार आहेत. तर हे नियम काय आहेत ते जाणून घेऊ. कोण अपात्र आहे ते जाणून घेऊ, कोण पात्र आहे ते जाणून घेऊ, कोणाला लाभ मिळणार ते जाणून घेऊ, कोणाला लाभ मिळणार नाही ते जाणून घेऊ. म्हणजेच राशनचा लाभ म्हणते मी. तुम्ही राशन घेत असाल ना राशन कार्डच्या अंतर्गत, तर ते सांगणार आहे. आणि जर तुम्ही खोटी माहिती देऊन राशन घेत असाल तर पुढे काय कारवाई होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे. मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या, ताई या विषयावर पण थोडी माहिती द्या म्हणून. तर त्या संदर्भातच ही माहिती आहे. आणि जर तुमचं राशन कार्ड हे तुम्ही आता डीबीटीशी लिंक केलेलं आहे, राशन कार्डची केवायसी केलेली आहे किंवा तुमचे राशन कार्ड आधारशी लिंक केलेलं आहे नाही, या संदर्भातही तुम्हाला मी माहिती देणार आहे पुढे. तर नक्कीच या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला माझी माहिती जर चांगली वाटत असेल तर इतर नागरिकांपर्यंत जरूर शेअर करा. तर पाहू आता राशन कार्ड संदर्भामध्ये 5 कठोर नियम काय आहेत ते. आता ह्याच्यामध्ये पहिला जो निकष त्यांनी लावलेला आहे किंवा जो नियम आहे त्यांनी जो लावलेला आहे केंद्र सरकारने, तर तो आहे की तुम्ही ज्या घरामध्ये राहत आहात म्हणजे जे तुमचं घर आहे ना ते फक्त 100 स्क्वेअर फूटचं पाहिजे. म्हणजेच 100 स्क्वेअर फूटच्या आतच तुम्ही राहायला पाहिजे, तरच तुम्ही या राशन कार्डच्या अंतर्गत राशन घेऊ शकता. म्हणजेच तुम्ही पात्र आहात. जर तुमच्या कुटुंबामध्ये 4 व्हीलर नसेल किंवा 4 चाकी वाहन नसेल तर तुम्हाला हे राशन मिळणार आहे. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही आयकर भरत नसेल तर तुम्हाला या राशन कार्डच्या अंतर्गत राशन मिळणार आहे. त्याचबरोबर जर तुमचं उत्पन्न, आता इथं उत्पन्न मी दोन प्रकार सांगणार आहे. आता एक जो प्रकार आहे तो शहरी भागासाठी आहे, दुसरा जो आहे तो ग्रामीण भागासाठी आहे. तर शहरी भागासाठी जर तुम्ही 3 लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला हे राशन मिळणार आहे. आणि ग्रामीण भागासाठी 2 लाखाच्या आत उत्पन्न असेल तरी तुम्हाला हे जे आहे ते राशन मिळणार आहे. तुमच्या कुटुंबामध्ये जर एसी नाही, म्हणजे तुमच्या घरात तुम्ही एसी लावलेला नाही, तर तुम्हाला या राशन कार्डच्या अंतर्गत जे आहे ते राशन मिळणार आहे. तर असे हे 5 कठोर नियम आहेत. आता या नियमांमध्ये जर तुम्ही बसत असाल, मी जे सांगितले आहेत, तर तुम्हाला हे राशन मिळणार आहे. आता नियमांमध्ये कोण नियमामध्ये म्हणजे हे जे 5 कठोर नियम आहेत, ह्या नियमांमध्ये कोण बसणार नाही त्याची माहिती घेऊया. तुमचं घर जे आहे ते 100 स्क्वेअर फूटच्या वरती म्हणजे 100 स्क्वेअर फूटच्या पेक्षा जास्त असेल, तुमचं घर मोठं असेल, तर तुम्ही या राशन कार्डच्या अंतर्गत लाभ घेऊ शकत नाही. म्हणजेच तुम्ही राशन घेऊ शकत नाही, तुमचं राशन बंद होणार आहे. जर तुमच्या कुटुंबामध्ये 4 व्हीलर आहे, 4 चाकी कुठलंही वाहन असेल तुमच्या कुटुंबात, तरी तुम्हाला राशन मिळणार नाही. आलं का लक्षात? जर तुमचं उत्पन्न शहरी भागासाठी 3 लाखापेक्षा जास्त आहे, ग्रामीण भागासाठी 2 लाखापेक्षा जास्त आहे, तरी तुम्ही या राशन कार्डच्या अंतर्गत लाभ घेऊ शकत नाही. म्हणजेच तुमचं राशन कार्ड हे बंद होणार आहे. जर तुमच्या घरामध्ये एसी लावलेला असेल, तुम्ही घरात एसी लावलाय, तर तुम्हाला हे राशन मिळणार नाही. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही आयकरदाता म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असेल तरी सुद्धा तुम्हाला हे राशन मिळणार नाही. तर अशा पद्धतीने हे 5 प्रकारचे नियम सांगितलेले आहेत. ह्याच्यामध्ये जे बसतात त्यांनी चेक करून घ्या, जे मी नियम सांगितले. जे बसत नाहीत त्यांनीही चेक करून घ्या. आता तुम्ही मला म्हणाल, ताई असे बरेच लोक आहेत जे फ्रॉड करतात, फ्रॉड करून किंवा काळा बाजार करून राशन घेतात किंवा राशन कार्ड जे आहे ते काढून घेतात आणि खोटी माहिती देतात आणि मग राशन घेतात. बरोबर, तुम्ही मला असं बोलणार ना? तर ह्याचं पण तुम्हाला माहिती देणार आहे, ह्याची सुद्धा माहिती तुम्हाला देणार आहे. आता समजा कोणीही काळा बाजार केला किंवा खोटी माहिती दिली, उत्पन्नाचा दाखला खोटा दिला, खोटे कागदपत्र दिले, खोटी माहिती दिली आणि समजा त्यांनी राशन घेतलं आणि सरकारच्या निदर्शनास समजा ते आलंच, कारण का आता सगळं ऑनलाईन आहे. पुढे मी त्याची माहिती पण तुम्हाला देणार आहे, त्यामुळे आपल्या लक्षात लगेच येणार. त्यामुळे सरकारच्या लक्षात आता हे लगेच येणार आहे की कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आणि कोण लाभ घेत आहे आणि कोण लाभ घेत नाहीये चुकीच्या पद्धतीने. त्यामुळं ऑनलाईन असल्यामुळं सगळं कळणार आहे. ह्याची माहिती तुम्हाला पुढे देणार आहे. थांबा थोडंसं. आता ह्याच्यामध्ये जे मी सांगितलं की बाबा अशा पद्धतीने जर तुम्ही लाभ घेतला आणि हे जर सरकारच्या निदर्शनास आलं की तुम्ही चुकीच्या पद्धतीने राशन घेत आहात, खोटी माहिती देऊन घेत आहात, तर
तर तुमच्यावर कठोर कारवाई होणार आहे आणि तुम्ही जेव्हापासून राशन घेत असाल तेव्हापासून तुमच्याकडून बाजारभावानं त्याची वसुली करण्यात येणार आहे. म्हणजे समजा आता आपलं राशन जे आहे ते साधारण राशनचा जो माल आहे तो आपल्याला 2 रुपये 4 रुपये 3 रुपयांनी मिळतो, बरोबर. पण त्याचा मार्केट रेट खूप जास्त असतो, 30 35 40 रुपये किलो गहू वगैरे असतात, बरोबर. तर बाजार भाव जो असेल तर त्या भावाने तुमच्याकडून वसुली केली जाणार आहे. त्यामुळे मी सांगतेय, कोणीही खोटी माहिती देऊ नका, कोणीही खोट्या पद्धतीने राशन कार्ड काढू नका. जे खरं आहे ते सांगा आणि त्या पद्धतीने जर तुम्ही पात्र असाल तशी माहिती देऊन आणि त्याच पद्धतीने इन्कम वगैरे सर्व दाखवून तुम्ही या राशन कार्डच्या अंतर्गत राशन घेऊ शकता. बाकी तुम्ही जर या निकषामध्ये बसत नसाल तर खोटी माहिती देऊन अजिबात काही करू नका, कारण ह्याच्यावर कायदेशीर नंतर कारवाई होणार आहे जर तुम्ही खोटी माहिती दिली तर. आता ही सगळ्यात महत्वाची माहिती होती जी तुम्हाला मी दिलेली आहे आणि मी ही खरी माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता हा एक मुद्दा झाला, म्हणजे तुम्हाला मी आता निकष पण सांगितले, कोण अपात्र कोण पात्र सांगितलं, कोणाचं राशन कार्ड बंद होणार ते सांगितलं. त्यानंतर तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने राशन घेत असाल तर ते पण सांगितलं. आता ह्याच्या अंतर्गत पुढे येऊया की ऑनलाईन सिस्टम काय आहे. तर आता सगळ्यांना माहिती आहे की आपलं राशन कार्ड आहे आणि आता सगळीकडे आता आपलं आधार कार्ड आहे ते 12 आकडी आहे. आता हे आपलं आधार कार्ड जे आहे ना, हे आधार कार्डच आपलं आता ओळख झालेली आहे. आधार कार्ड नंबर टाकला की आपले सगळे डिटेल त्या ठिकाणी ओपन होतात आणि आधार कार्ड नंबर तुम्ही कुठेही टाका ऑनलाईन, सगळे डिटेल आपले ओपन होतात. ऍपवर एक ऍप आहे, तो ऍप जो आहे ना त्या ऍपवर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हणजे तुमच्या राशन कार्डला आणि तुमच्या आधार कार्डला लिंक करायचं आहे. जसं आपण बँकेला आधार कार्ड लिंक करतो ना, तसंच आपल्या राशन कार्डला आणि आपल्या आधार नंबरला लिंक करायचं आहे. म्हणजेच लिंक करून केवायसी करायची आहे. केवायसी केल्यानंतर आपल्याला डीबीटी म्हणजे डीबीटी म्हणजेच बायोमॅट्रिक करायचं आहे. जर तुम्ही केवायसी आणि बायोमॅट्रिक या दोन्ही गोष्टी जर केल्या तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. आणि समजा तुम्ही निकषामध्ये बसताय पण तुम्ही अजूनही केवायसी केली नाही, तुम्ही बायोमॅट्रिक केलेलं नाही, आधार लिंक केलेलं नाही, तर तुम्हाला लाभ मिळणार नाही राशनचा. आणि हे नियम जे आहेत मी सांगितल्याप्रमाणे 1 एप्रिल पासून आपल्याला लागू होणार आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. चांगली माहिती देऊन, तुम्हाला माहिती असेलच पण तरी सुद्धा माझ्याकडूनही तुम्हाला ही माहिती नेहमीच दिली जाते. तर नक्कीच तुमच्या ज्या काही या व्हिडिओवर कमेंट असतील किंवा तुम्हाला काहीही अडचण, बाकी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची आणि कमेंटची उत्तरं मी देणार आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. जर तुम्ही राशन घेत असाल तर तुमच्यासाठी माझा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. आता बाकी जी माहिती मला तुम्हाला द्यायची होती मी ती दिली. आता ह्याच्यावर तुमच्या कमेंट बघू काय काय येतात, कारण तुम्हाला प्रश्न पडतील ना माझा व्हिडिओ बघून, आता ही माहिती बघून, तेव्हा मग तुम्हाला मी परत तुमच्या कमेंटवर उत्तरांचा व्हिडिओ शेअर करते. मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तात्काळ तुम्ही जर अजून राशन कार्डची ई-केवायसी आणि राशन कार्डचं तुमचं बायोमॅट्रिक केलं नसेल तर करून घ्या, म्हणजे तुम्हाला ते राशन मिळणार आहे. ह्याच्यामध्ये अजून एक सगळ्यात महत्वाचं बरं का, तुमच्या कुटुंबामध्ये जेवढेही मेंबर असतील त्या प्रत्येकाचे बायोमॅट्रिक आणि आधार लिंक झालं पाहिजे बरं का. सगळ्यांचंच झालं पाहिजे. असं नाही की मी एकटीच आहे, माझं एकटीच करते, माझ्याच नावावर राशन कार्ड आहे मग मीच करते, अजिबात नाही. तुमच्या कुटुंबात जेवढेही मेंबर असतील त्या प्रत्येक व्यक्तीचं आधार कार्ड नंबर करून केवायसी करायची आहे आणि बायोमॅट्रिक सुद्धा करायचे आहे. त्याशिवाय तुम्हाला हे पुढचं येणारं राशन मिळणार नाही. आणि हे नियम 1 एप्रिल पासून लागू आहेत. ह्याच्यामध्ये जर काही बदल झाले तर मी तुम्हाला सांगणार आहे. आता तर 1 एप्रिल हा एकच नियम आहे आपल्यासाठी, ही एकच तारीख आपल्यासाठी आहे. बाकी जर काही बदल झाला तर मी नक्कीच तुम्हाला सांगते. मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर महाराष्ट्रातील इतर नागरिकांपर्यंत जरूर शेअर करा. खास करून आपल्या ग्रामीण भागातील आपल्या नागरिकांपर्यंत, आपल्या लाडक्या बहिणी आणि भावांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण जास्त प्रमाणामध्ये आपण ग्रामीण भागामध्येच हे राशन घेतो. शहरी भागामध्ये कोणाला मिळतंय कोणाला नाही, ते कुठं मिळतंय ते पण कळत नाही, बरोबर ना. त्यामुळं ग्रामीण भागासाठी आपला हा खास करून व्हिडिओ असणार आहे. तर नक्कीच मला असं वाटतं माहिती आवडली असेल. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.